नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 8वी गणितावरती आणि 8वी गणितातलं 12वं प्रकरण एकचल समीकरणे। या एकचल समीकरणामधला सराव संच 12.2 आज आपण बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 12.1 वर चर्चा केली आणि त्याचबरोबर 10वं आणि आपलं 11वं जे प्रकरण आहे या प्रकरणांवरती सुद्धा चर्चा झाली। तर आज आपण वळूयात 12.2 कडे। तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। तर चला जाऊयात पुढे। तर बघा, या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ही सगळी शाब्दिक गणित आहेत मित्रांनो इथे। तर या शाब्दिक गणितामधलं पहिलं गणित काय आहे? या गणितामध्ये आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे। म्हणजे आईचं वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे। ओके, 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी असलेले गुणोत्तर 4:9 होईल तर मुलाचे वय काढा। आपण एक काम करू, चला मुलाचे आजचे वय समजा, आजचे वय मुलाचं आजचे वय काय बाबा, समजा x वर्ष मान। ओके, मुलाचं x वर्ष, मग आईचे आजचे वय काय? आईचे आजचे वय ओके, आईचे जे वय आहे ते आपल्याकडे काय असणार आहे? x अधिक 25। कारण काय सांगितलं यांनी की आईचं वय मुलापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे। मग मुलाचं वय x असेल तर आईचं वय x अधिक 25 असणार आहे। ठीक आहे, 25 वर्ष लिहा। आता मुद्दा काय? 8 वर्षानंतरच्या वयाचा आहे। 8 वर्षानंतर मुलाचं वय आणि आईचं वय यांचं जे गुणोत्तर आहे ते 4/9 आहे। मग आपण एक काम करू, 8 वर्षानंतर मुलाचे वय, 8 वर्षानंतर मुलाचे वय काढू, किती होईल? आणि 8 वर्षानंतर आईचे वय, 8 वर्षानंतर आईचं वय किती असेल ते आपण काढू, मुलाच्या आईचे वय। ओके, बघा आज जर आपण बघितलं मुलाचं वय x आहे, 8 वर्षानंतर अधिक 8 होणार, x अधिक 8 वर्ष होणार। आज आईचं वय x अधिक 25 आहे, 8 वर्षानंतर काय होणार आहे? x अधिक 25, त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे? 8 मिळवावे लागणार आहेत। मग x अधिक 25 अधिक 8 किती झाले? 33 वर्ष। 33 वर्ष म्हणजे x अधिक 33 वर्ष हे 8 वर्षानंतर आईचं वय असणार आहे। ठीक आहे, आता चला पुढे जाऊयात। आता मुद्दा काय बाबा, दिलेल्या अटीनुसार जी अट दिली इथे लिहू बाबा, दिलेल्या अटीनुसार हे जे वयाचं गुणोत्तर आहे, मुलाचं वय आणि आईचं वय यांचं जे काही गुणोत्तर आहे ना, हे 4/9 येतं। पहिलं मुलाचं वय लिहा x अधिक 8 भागिले आईचं वय x अधिक 33, हे जे काही गुणोत्तर आहे ते आपल्याला दिलेलं आहे 4/9 दिलंय। आता हे सोडवून, आता हे जे काही तुम्हाला समीकरण दिसतंय एकचल समीकरण, त्याला सोडवून x ची किंमत काढायची आणि आपल्याला मुलाचं वय काढायचंय। मग x ची किंमत म्हणजेच मुलाचं वय। मग तिरकस गुणाकार करूया, चला 9 गुणिले x अधिक 8 यांचा गुणाकार करू आणि बरोबर 4 गुणिले x अधिक 33 यांचा गुणाकार करू, बरोबर तिरकस गुणाकार। 9 गुणिले x 9x अधिक 9 8 72, 4 गुणिले x 4x अधिक 4 गुणिले 33 किती? 4 त्रिक 12 चे 2 हातच्या आले, 4 त्रिक 12 आणि 13 132 झाले। आता एक काम करू, 9x आपल्या जागेवर, 4x अधिक इकडे आले वजा 4x झाले, 132 आपल्या जागेवर, 72 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 72 झाले, 9तून 4 गेले 5 म्हणून 5x बरोबर 132 वजा 72, 132 वजा 72, 2तून 2 गेले 0, 13तून 7 गेले 6, कारण 3तून तर 7 जात नाही, 13तून 7 गेले 6 आणि इथं आपल्याकडे 60 उत्तर आलं, बरोबर 60। x ची किंमत काढायची, x आपल्या जागेवर 60 आपल्या जागेवर 5 गुणिले इकडे आले भागिले 5 आणि x बरोबर 12 पंचे 60, म्हणून जर मी x ने जर 60ला भाग लावला तर उत्तर येईल 12। x बरोबर 12 आहे, म्हणजे मला कोणाचं वय काढायचंय? मुलाचे आजचे वय x वर्ष म्हणजे काय बाबा? 12 वर्ष। मग तुम्ही लिहू शकता की मुलाचे आजचे वय 12 वर्ष आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल। मी थोडा बाजूला झालोय, याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे, चला आता पुढे जाऊयात। पुढचा प्रश्न मित्रांनो शाब्दिक गणित आहेत, खूप महत्वाची आहे, हा सराव संच खूप इम्पॉर्टंट आहे। पुढचा प्रश्न बघा, एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे। मग आपण काय करू, अंश जो आहे ना, अंश त्या अंशालाच x मानू। अंश x असेल तर छेद किती झाला बाबा? छेद जो आहे तो बघा, छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे, अंश 100, मग छेद किती बाबा? अंशापेक्षा 12 म्हणजे x अधिक 12 झाला आपल्याकडे।
बरोबर. त्याच्या अंशातून 2 वजा करून छेदात 7 मिळवून तयार झालेला अपूर्णांक 1/2 येतो. आता दिलेल्या अटीनुसार बघा, दिलेल्या अटीनुसार अतिशय महत्वाची अट आहे. दिलेल्या अटीनुसार समजा काय म्हटलंय, अंशातून 2 वजा करायचा, म्हणजे आपल्याकडे जो अपूर्णांक आहे, समजा आपण एक काम करू, अपूर्णांक आपल्याकडे जो अपूर्णांक असणार आहे तो काय असणार आहे बाबा, अपूर्णांक जो आहे तो अंश भागिले छेद असतो. अंश x आहे आणि छेद काय बाबा, x अधिक 12 आहे. बरोबर. अंश x आहे, छेद x अधिक 12. आता जी काही दिलेली अट आहे त्या दिलेल्या अटीनुसार ती जी काही अट आपल्याला दिली आहे त्या अटीनुसार आपल्याला काय करायचं, आपल्याला तो अपूर्णांक काढायचा आहे. म्हणजे पहिला अंश आणि छेद काढा, नंतर अपूर्णांक आपल्याला काढता येईल. जी अट दिली त्याच्यामध्ये काय बाबा, अंशातून 2 वजा करायचे. हा जो x आहे अंश, त्याच्यामधून काय करा, 2 वजा करा आणि भागिले छेदात 7 मिळवायचे. छेद जो 1 अधिक 12 आहे त्या 1 अधिक 12 मध्ये 7 मिळवायचे. हे जर आपण 7 मिळवले तर झालेला अपूर्णांक 1/2 येतोय. तयार झालेला अपूर्णांक 1/2 होतोय. तर तो अपूर्णांक काढा. आता इथं कॅल्क्युलेशन करून x ची किंमत काढा आणि x ची किंमत काढल्यानंतर अंश आणि छेद आपण काढू शकतो. बघा, x वजा 2 आपल्या जागेवर भागिले 1 अधिक 12 आणि 7 झाले 19 बरोबर 1/2. आता तिरकस गुणाकार करा. पहिला या दोघांचा 2 गुणिले x वजा 2 करा, 2 गुणिले x वजा 2 करा आणि बरोबर 1 गुणिले x अधिक 19 करा. x अधिक 19 करा. चला, 2 गुणिले x 2x वजा 2 गुणिले 2 4, 1 गुणिले x x आणि 1 गुणिले 19 19. 2x आपल्या जागेवर, हा x अधिक इकडे आले वजा x झाले. बरोबर. बरोबर 19 आपल्या जागेवर वजा 4 पलीकडे गेले अधिक 4 झाले. 2x मधून 1x गेला किती राहिले, फक्त x राहिले. 19 आणि 4 झाले आपल्याकडे 23. 19 अधिक 4 झाले 23. म्हणजे मला x बरोबर 23 मिळाला माझ्याकडे. बरोबर. x बरोबर 23. मग आपल्याकडे अंश काय झाला, x बरोबर 23. आता आपल्याला अंश आणि छेद काढणं गरजेचं आहे. तर आपल्याकडे असणारा जो अंश आहे, अंश बरोबर आपल्याला म्हटलं x. अंश म्हणजे काय बाबा, x आहे आणि x ची किंमत किती 23 आहे. आणि छेद काय बाबा, आपल्याकडं छेद आहे x अधिक 12. छेद आपल्याकडे x अधिक 12 आहे. बरोबर x ची किंमत आहे 23 आणि अधिक 12 ची किंमत बाबा 12. किती झाले, 2 आणि 3 झाले 5 आणि 2 आणि 1 झाले 3, 35. आपल्याकडे अंश 23 आहे आणि छेद 35 आहे. आपल्याला अपूर्णांक विचारलाय, तो अपूर्णांक काय असणार आहे, अपूर्णांक आपला जो अपूर्णांक काय असतो, अंश भागिले छेद असतो. अंश भागिले छेद. आता आपल्याकडे जो अंश आहे तो अंश 23 आहे आणि छेद 35 आहे. मग इथं लिहायचं बाबा 23/35 हे आपलं उत्तर. तो जो अपूर्णांक आहे तो आपला आला 23/35. तर असं आपल्याला हे सगळं सोडवायचं, एकदम सोपं आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित गणित नीट समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे तिसरा, आपण बघू. चला पटापट बघूयात पुढचा प्रश्न. बघा, तिसऱ्या प्रश्नात दिलंय, पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 आहे. तर 700 ग्राम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल. बघा, इथं लक्षात घ्या, पितळ या संमिश्रामध्ये काय दिले बाबा, तांबे व जस्त यांचे प्रमाण आपल्याला किती दिले, बरोबर 13:7. मग आपण काय करू, म्हणून तांब्याचे प्रमाण आपण एक काय करू, तांब्याचे प्रमाण जे आहे, तांब्याचं प्रमाण समजा 13 आहे ना, मग 13x मानू. आणि जस्ताचे जे प्रमाण आहे, जस्ताचे प्रमाण बरोबर आपण काय करू, 7x मानू. आता आपल्याला काय दिलंय, 700 ग्राम वजनाच्या पितळेच्या भांड्यात. आता पितळेच्या भांड्याचं वजन समजा आपण एक म्हणू, पितळेच्या भांड्याचे वजन आपल्याला किती दिले, भांड्याचे वजन आपल्याला सध्या समजा किती दिले, 700 ग्राम. आता याच्यामध्ये तांब्याचं वजन किती असेल. आता 700 ग्राम म्हणजे काय, तांबे आणि जस्त दोन्ही मिळून 700 ग्राम असणार आहे. मग आपण काय करू, तांब्याचं प्रमाण 13x असतं अधिक जस्ताचं 7x असतं, दोन्ही मिळून आपल्याकडे 700 असणार आहे. बरोबर. 13 आणि 7 झाले 20, 20x बरोबर 700 झाले. आता x आपल्या जाग्यावर, 700 आपल्या जाग्यावर, हे 20 गुणिले इकडे आले भागिले 20 झाले. आता x बरोबर 1 0 0 गेला, 70 भागिले 2. 70 ला 2 आणि भाग लावला म्हणजे x बरोबर किती, 70 च्या निम्मे 35. x बरोबर किती बाबा, 35 आलं.
आता एक्स बरोबर 35 आहे, आपल्याला एक्स ची किंमत नको, आपल्याला कशाची किंमत पाहिजे बाबा? आपल्याला विचारलंय की बाबा तांबे पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल, तांबे नाही विचारले, जस्त किती असेल. आता जस्ताचे प्रमाण बरं का, लक्षात घ्या. 700 ग्रॅमच्या पितळेच्या भांड्यात, पितळेच्या भांड्यातील जस्ताचे प्रमाण, भांड्यातील जस्ताचे प्रमाण बरं का, जस्ताचे प्रमाण, जस्ताचे प्रमाण, प्रमाण. आता हे जस्ताचे प्रमाण किती बाबा? जस्ताचे प्रमाण आपल्याकडे 7x आहे. जस्ताचे प्रमाण माहिती आहे, 7x. 7 गुणिले x ची किंमत 35 आहे बरोबर. बघा 7 5 35 चे 5 आजच्याला 3 7 21 22 23 24 245 ग्रॅम. 245 ग्रॅम काय असणार आहे? जस्त असणार आहे. जर तांबे विचारला असता ना आपण तर 13x, मग 13 गुणिले 35 काढलं असतं. तर जसा प्रश्न विचारला जाईल तसं आपल्याला उत्तर या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. आता चौथा प्रश्न बघू. जरा थोडेसे मोठे मोठे प्रश्न आहेत, पण शाब्दिक गणितामध्ये असंच असतं मित्रांनो. आता इथे बघा थोडासा वेगळा प्रश्न आहे हा. 3 क्रमगत पूर्ण संख्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त आहे पण 54 पेक्षा कमी आहे. म्हणजे त्या तिघांची बेरीज आहे ना 45 पेक्षा जास्त आहे आणि 54 पेक्षा कमी आहे. तर त्या संख्या काय असतील? बघा आता लक्षात घ्या. आपण काय करू, त्या संख्या ज्या आहेत त्या संख्या 3 क्रमगत संख्या आहेत बरं का. 3 क्रमगत नैसर्गिक संख्या, 3 क्रमगत पूर्ण संख्या. मग क्रमगत असणाऱ्या संख्या म्हणजे काय? आता समजा 5 6 7 2 3 4 अशा संख्या असू शकतात. मग एक संख्या जर x असेल तर दुसरी असणारे x अधिक 2, x अधिक 1 आणि त्याच्यानंतर असणारे x अधिक 2 एक एक वाढत जातात. आता यांची बेरीज, यांची जी बेरीज आहे, बेरीज ती 45 पेक्षा जास्त आहे. 45 पेक्षा जास्त आहे. 45 पेक्षा जास्त आहे. ओके, 45 पेक्षा जास्त. यांची बेरीज बाबा 45 पेक्षा जास्त आहे. म्हणजे कशी? बघा x अधिक 1 अधिक x अधिक 2 केलं की ही जी बेरीज आहे ना जास्त आहे. कोणापेक्षा? 45 पेक्षा जास्त आहे. आता बघा काय येतंय, x अधिक x 3 वेळा आहे म्हणून 3x अधिक हा 2 आणि 1 झाला 3 आणि 45 पेक्षा इज ग्रेटर दॅन 45. 3 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 3x इज ग्रेटर दॅन 45 मायनस 3 पकडा. आता 3x आहे, 45 मधून 3 गेले झाले 42 राहिले. मग x ची किंमत जी आहे मोठी आहे, कोणापेक्षा मोठी असणार आहे? 42 आपल्या जागेवर 3 गुणिले इकडे आले भागिले 3. मग आता जर 42 ला दिनाने जर भाग लावला तर किती येतं? 16 त्रिक 42 येतं. 16 त्रिक 42 म्हणजे x ची जी किंमत आहे, x ची किंमत काय असणार आहे? ती तुमची x ची किंमत 16 पेक्षा मोठी असणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे पहिली जी संख्या आहे ना x, तिची किंमत 16 पेक्षा मोठी असणार आहे. आता या ठिकाणी आणखी एक दुसरी गोष्ट सांगितली की यांची बेरीज, या संख्यांची बेरीज, संख्यांची बेरीज, बेरीज किती पेक्षा लहान आहे? 54 पेक्षा लहान आहे. 54 पेक्षा लहान पण आहे, कमी आहे. 54 पेक्षा कमी आहे. आता यांची बेरीज 54 पेक्षा कमी पण आहे असं दिलंय. मगाशी दिलं होतं बाबा यांची बेरीज 45 पेक्षा मोठी आहे, आता 54 पेक्षा लहान आहे ही बेरीज. म्हणजेच काय बाबा, x अधिक 1 अधिक x अधिक 2 ही लहान आहे 54 पेक्षा. आता तिघांची बेरीज x 3 वेळा आहे म्हणून 3x अधिक 1 आणि 2 झालं 3, ही लहान आहे बेरीज किती पेक्षा? 54 पेक्षा. 3x लहान आहे 54 आपल्या जागेवर 3 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 3 झाले. मग 3x लहान आहे 54 मधून 3 गेले आपल्याकडे राहिले 51. x आपल्या जागेवर 51 आपल्या जागेवर 3 गुणिले इकडे आले भागिले 3 आणि x लहान आहे 51 ला 3 आणि भाग लावला 17 पेक्षा. आता एक लक्षात घ्यायचंय, सॉरी 17 त्रिक 51, 54 मधून 3 गेले. हा, तर या ठिकाणी आता लक्षात घ्या x ची जी किंमत आहे ती 17 पेक्षा लहान आहे आणि 16 पेक्षा मोठी. आता इथं बघा हा इथं 16 नाही येणार, इथं 14 आहे. 14 त्रिक 42 तरीच बोललो मगाशी, असं काय झालं? इथं 14 येणार. 14 त्रिक 42, 16 त्रिक 48 येतात. चुकून आपण या ठिकाणी मगाशी 16 लिहिलं होतं तर 14 पाहिजे तिथं बरं का, 14 आणि इथं 17 त्रिक 51. म्हणजे x ची जी किंमत आहे नीट बघा, x ची किंमत 14 पेक्षा मोठी आहे आणि 17 पेक्षा लहान आहे. बघा 14 15 16 17 बरोबर ना. येथे जर आपण बघितलं, येथे x ची किंमत मोठी आहे 14 पेक्षा आणि
एक्स ची किंमत लहान आहे 17 पेक्षा, म्हणजे 14 पेक्षा मोठी म्हणजे 16, 17, 18, 19 आणि 17 पेक्षा लहान म्हणजे 15, 16, म्हणजे एक्स बरोबर 15 किंवा 16 असणार. म्हणजेच तुमच्याकडे काय असणार आहे, एक्स बरोबर 15 किंवा 17 असेल, किंवा 17, 15 किंवा 16 असेल. एक्स ची किंमत काय असणार आहे, 15 असेल किंवा 16 असेल. ठीक आहे. मग आता जर किंवा असं आपण करू, एक्स बरोबर 15 असताना, 15 असताना आता आपल्याला त्या 3 क्रमांक संख्या काढायच्यात. एक्स बरोबर 15 असताना त्या 3 संख्या कुठल्या येतील? एक्स बरोबर तर 15 चे, दुसरी एक्स अधिक 1 असणार आहे म्हणजे 15 अधिक 1 बरोबर 16, तिसरी एक्स अधिक 2 असणार आहे म्हणजे 15 अधिक 2 बरोबर 17. या सगळ्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त असणार आहे आणि 54 पेक्षा लहान असणार आहे. आता एक्स बरोबर 16 असताना, एक्स बरोबर 16 असताना एक्सच्या किमती 2 असू शकतात, 15 किंवा 16. तर एक्स बरोबर जर 16 असेल तर बाबा एक्स बरोबर पहिली संख्या 16, दुसरी संख्या एक्स अधिक 1, तिसरी संख्या एक्स अधिक 2, दुसरी संख्या एक्स अधिक 1, एक्स अधिक 1 म्हणजे 16 अधिक 1 बरोबर किती 17, तिसरी संख्या एक्स अधिक 2 म्हणजे 16 अधिक 2 बरोबर 18. तर अशा प्रकारे एकतर त्या संख्या 15, 16, 17 असतील किंवा 16, 17, 18 असतील. ओके. आता 15, 16, 17 यांची जर बेरीज तुम्ही बघितली तर ती 48 येते आणि 16, 17, 18 यांची बेरीज येते 51 आणि 48 आणि 51 या दोन्ही बेरीज 45 पेक्षा जास्त आहेत आणि 54 पेक्षा कमी आहेत. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो. इथं थोडंसं कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली गडबडमध्ये, पण असा हा चौथा प्रश्न आहे. ठीक आहे. तर बघा पुढचा प्रश्न बघू, 5वा प्रश्न. तर 5व्या प्रश्नात आपल्याला काय दिले बघा, 2 अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. मग आपण काय करू, एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा जो अंक आहे आपल्याकडे, एकक स्थानचा अंक आपण काय करू, एक्स मानू. आणि मग दशक स्थानचा अंक काय असणार आहे, दशक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक एक्स आहे तर दशक स्थानचा जो अंक आहे काय दिले ते 2 अंकी संख्येमध्ये दशक स्थानचा अंक एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे म्हणजे 2x. मग आता ती संख्या काय असणार आहे, ती संख्या जी आहे काय असणार आहे, ती संख्या आपल्याकडे काय असणार आहे बघा, संख्या कुठलीही 2 अंकी संख्या मी म्हटलं समजा 52 आहे तर आपण काय म्हणतो, हे जे 52 आहे तर 10 गुणिले हा 5 करतो आणि अधिक 2 म्हणजे एकक स्थानचा अंक जसाच्या तसा असतो आणि दशक स्थानच्या अंकाला 5ने गुणतो. जसं इथं दशक स्थानचा अंक 2x आहे म्हणजे काय करणार, 2x गुणिले 10 आणि अधिक एकक स्थानचा अंक x असे, अशा प्रकारे आपण ती संख्या लिहित असतो. म्हणजे काय झालं बाबा, 10 दुने 20 म्हणून 20x अधिक हा x, 20 आणि 1 झाले बाबा 21x झालं. तर ती संख्या जी आहे आपल्याकडे 21x असणार आहे. आता पुढे काय, अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली संख्या यांची बेरीज 66. आता ही मूळ संख्या, आता अदलाबदल करून येणारी संख्या, इथं आपण काय करू, अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या, अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या, तर ती कुठली असणार आहे बघा, ती असणार आहे आपल्याकडे समजा बाबा एकक स्थानचा अंक x आहे, दशक स्थानचा अंक इथं 2x आहे. आता उलट होणार, एकक स्थानचा अंक 2x असणार आणि दशक स्थानचा अंक x आहे म्हणजे x ला 10 ने गुणायचं आहे आणि एकक स्थानचा अंक आपला 2x असणार आहे. 10 आणि 2 किती झाले बाबा, 12x झाले. अशा प्रकारे एकक स्थानचा अंक 21, अशा प्रकारे मूळ संख्या 21, अदलाबदल करून तयार होणारी संख्या 12x असणार आहे, 21x आणि 12x. आता दिलेल्या अटीनुसार आपल्याला काय दिले की बाबा या दोघांची बेरीज 66 आहे. दिलेल्या अटीनुसार यांची जी बेरीज आहे या दोघांची 66 आहे. बघा 21x अधिक 12x ही जी बेरीज आहे ती आपल्याकडे 66 येते. 21 आणि 12 झाले 33, 33x बरोबर 66. x आपल्या जाग्यावर 66, आपल्या जाग्यावर 33 गुणिले इकडे आले भागिले 33, x बरोबर 33 दुने 66, x ची किंमत 2 आहे. आपल्याला काय विचारलं, ती संख्या, ती मूळ संख्या, दिलेली संख्या, मग इथं आपण म्हणू दिलेली संख्या आपल्याला काढायची. दिलेली संख्या एकदम सोपा प्रश्न आहे. दिलेली संख्या आपल्याकडे काय असणार आहे, दिलेली संख्या 20x 21x आहे. दिलेली संख्या बाबा 21x आहे. 21x म्हणजे 21 गुणिले x ची किंमत किती 2 आणि 21 दुने 42. ओके.
तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. एकदम सोपा आहे. 5वा प्रश्न. तर हे 5 प्रश्न झाले. 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा असे एकूण 10 प्रश्न या सराव संचामध्ये. बघा सराव संच मोठा आहे परंतु महत्वाचा आहे. बघा आता इथे बघा एका नाट्यगृहावर नाटकाची 200 रुपये दराची नाट्यगृहावर नाटकाची 200 रुपये दराची व 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या 100 रुपयांच्या दराच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली. तर दोन्ही प्रकारची तिकीटं बघा दोन्ही प्रकारच्या तिकीट विक्रीतून नाट्यगृहाला 37,000 रुपये मिळाले. तर 100 रुपयाचे किती तिकिटे विकली. आता इथे काय दिलंय की 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या 100 रुपये दरांच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 ने जास्त खपली. मग आपण काय करू 100 रुपये दराच्या तिकिटांची संख्या 100 रुपये 100 दराच्या तिकिटांची संख्या किंवा दराची तिकीट आपण चला शॉर्टकट मध्ये लिहू. दराची तिकिटे किती तिकिटे खपली बाबा तिकिटे. समजा ही जी तिकीट आहे ती बाबा आपल्याकडे समजा एक्स आहे बरोबर आणि रुपये 200 दराची तिकिटे विकली गेलेली तिकिटे बरोबर. 100 रुपये दराची विकली गेलेली तिकिटे एक्स समजा 100 रुपये दराची एक्स तिकिटे विकली गेली आणि 200 रुपये दराची किती विकली गेली 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या 100 रुपयाच्या दराच्या तिकिटापेक्षा म्हणजे या एक्स पेक्षा 20 ने जास्त विकली म्हणजे एक्स अधिक 20 आपण म्हणू शकतो एवढी तिकीटं विकली गेली. खपली म्हणजे विकली गेली. दोन्ही प्रकारच्या तिकीट विक्रीतून 37,000 रुपये नफा झाला. म्हणजे या दोघांची बेरीज म्हणजे एक्स रुपयाचे एक्स म्हणजे या दोघांची जी बेरीज आहे बरोबर ना ही किती असणार आहे बाबा 37,000 रुपये. म्हणजे 100 रुपयाची एक्स तिकीट विकली गेली. आता बघा 100 रुपयाच्या तिकिटातून किती रुपये रक्कम जमा होईल. एक्स तिकीट विकली गेली समजा 2 तिकीट विकली गेली असते तर 2 गुणिले 100 200 रुपये नफा 200 रुपये मिळाले असते कलेक्ट झाले असते. 100 रुपयाच्या तिकिटामधून 200 रुपये मिळाले असते. समजा 100 रुपये दराची 5 तिकीट विकली गेली असती तर 500 रुपये मिळाले असते. 10 तिकीट विकली गेली असती तर 10 गुणिले 100 1000 रुपये मिळाले असते. म्हणजे एक्स तिकीट विकली गेली म्हणजे किती रुपये मिळाले एक्स 100 रुपयाची तिकीट विकून तर एक्स गुणिले 100 एक्स रुपये मिळाले. आपण एक काम करू की 100 रुपयाच्या तिकिटांमधून जमा झालेली रक्कम बरोबर विक्रीमधून जमा झालेली रक्कम आपण असं करू रुपये 100च्या तिकिटांमधून मिळालेली रक्कम जमा झालेली रक्कम तर आता ही जी रक्कम आहे ती किती रुपये रक्कम झाली बाबा 100 एक्स बरोबर ना. एका तिकिटात म्हणजे एका तिकिटातून 100 रुपये मिळतात तर एक्स तिकिटातून 100 एक्स रुपये मिळतील. त्याचप्रमाणे रुपये 200 च्या तिकिटांमधून जमा झालेली गोळा झालेली रक्कम किंवा जमा झालेले पैसे रक्कम ओके. आता ही रक्कम किती बाबा 200 गुणिले एक्स अधिक 20 बघा 200 गुणिले एक्स 200 एक्स अधिक 200 गुणिले 20 बेदुने 4 किती झाले बाबा 4,000 रुपये एवढे पैसे मिळाले ओके. आता दिलेल्या अटीनुसार जी अट तुम्हाला दिली ती काय बाबा दिलेल्या अटीनुसार एकूण पैसे 37,000 रुपये जमा झाले. म्हणजे हे 100 एक्स आणि अधिक हे 200 एक्स अधिक 4,000 या दोघांची बेरीज 37,000 असणार आहे. मग इथं आपण लिहू 100 एक्स अधिक 200 एक्स अधिक 4,000 बरोबर 37,000 ठीक आहे. याच्यामधून जी एक्स ची किंमत असेल ते आपली किंमत कारण मला 100 रुपये दराची किती तिकिटे विकली गेली हे काढायचे म्हणजे एक्स ची किंमत 100 आणि 200 झाले 300 एक्स 3,700 आपल्या जाग्यावर हे 4,000 गुणिले 37,000 आपल्या जागेवर 37,000 आहे 3,700 नाही 4,000 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 4,000. आता 300 एक्स आपल्या जाग्यावर 37,000 मधून 4,000 गेले 33,000 राहिले 37 मधून 4 गेले 33 आणि 33,000 एक्स आपल्या जाग्यावर हे 33,000 आपल्या जाग्यावर 300 गुणिले इकडे आले 300 भागिले 1 2 3 4 0 0 गेले. आता एक्स बरोबर 3 1 3 3 1 3 आणि 1 0 110 एक्स ची किंमत 110 म्हणजे 100 रुपये दराची 110 तिकिटे विकली गेली आणि 200 रुपये दराचे जर विचारलं असतं तर एक्स अधिक 20 म्हणजे 110 अधिक 20 130 म्हटलं असतं.
पण आपलं उत्तर 110 असणार आहे. 110 एवढी तिकिटे विकली गेली. ठीक आहे. तर अशा प्रकारे 6वा प्रश्न. आता 7, 8, 9, 10 असे 4 प्रश्न आपल्या समोर आहेत, ते आपण बघूयात. बघा यानंतर पुढचा प्रश्न जो आहे 7वा. 3 क्रमगत संख्यांपैकी सर्वात लहान संख्येची 5 पट सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 9 ने अधिक आहे तर त्या संख्या कोणत्या? आता लक्षात घ्या. 3 क्रमगत संख्या, त्या ज्या 3 संख्या ज्या आहेत क्रमगत, नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या कधीही 3 क्रमगत नैसर्गिक संख्या म्हटलं तर पहिली x, दुसरी x अधिक 1, तिसरी x अधिक 2. आता जी काही अट दिली आपल्याला, काय दिले बाबा? 3 क्रमगत नैसर्गिक संख्यांपैकी सर्वात लहान संख्येची 5 पट सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 9 ने अधिक आहे तर त्याच संख्या कुठल्या? आता बघा दिलेल्या अटीनुसार, आता जी काही अट दिलेली आहे, दिलेल्या अटीनुसार आपण म्हणू, दिलेल्या अटीनुसार, अटीनुसार काय दिले? दिलेल्या अटीनुसार की सर्वात लहान संख्येची 5 पट, लहान संख्या x आहे, तिची 5 पट म्हणजे 5x, ही सगळ्यात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा, मोठी संख्या x अधिक 2 आहे, तिच्या चौपटीपेक्षा म्हणजे 4 ने गुणायचं. x अधिक 2 च्या चौपटीपेक्षा म्हणजे x अधिक 2 ला 4 ने गुणायचं. चौपटीपेक्षा 9 ने अधिक आहे, अधिक 9 आहे, 9 ने अधिक आहे म्हणून अधिक 9, 9 ने कमी आहे म्हटलं असतं तर वजा 9 लिहिलं असतं. आता हे सगळं कॅल्क्युलेट करून x ची किंमत काढा. बघा 5x आपल्या जागेवर, 4 गुणिले x 4x, अधिक 4 दुने 8 आणि अधिक आपलं 9 आपल्या जागेवर. 5x आपल्या जागेवर, 4x अधिक इकडे आले वजा 4x, 8 आणि 9 झाले 17. झालं. 5तून 4 गेले x बरोबर 17. आता x ची किंमत 17 म्हणजे x ची किंमत म्हणजे त्याच्यातली पहिली संख्या मला मिळाली. x ची किंमत म्हणजे पहिली संख्या. आता या ठिकाणी त्या संख्या किंवा दिलेल्या संख्या आता आपल्याला काढायचंय. दिलेल्या संख्या, दिलेल्या संख्या काय असतील तर त्या आपण या ठिकाणी काढू. तर दिलेल्या संख्यामध्ये पहिली संख्या काय बाबा? मला x आहे, x बरोबर 17 बरोबर. पहिली संख्या x बरोबर 17. दुसरी संख्या x अधिक 1 आहे, x अधिक 1, x ची किंमत 17, 17 अधिक 1 बरोबर 18. आणि तिसरी संख्या x अधिक 2 असते माहितीये, x ची किंमत 17, 17 अधिक 2 किती झाले बाबा? 19. म्हणजे त्या संख्या 17, 18, 19 झालं उत्तर. सोपा प्रश्न. असे सोपे सोपे प्रश्न आले तर आपल्याला चांगले मार्क मिळतील. फक्त समीकरण तयार करता आलं पाहिजे. नीट प्रश्न वाचा, नीट समजून घ्या आणि मग पुढे जा. बघा पुढे, राजूने एक सायकल 8% नफाने अमितला विकली. आता राजू जो आहे बघा, राजू, ओय राजू सायकल ना विको, राजूने विकली अमितला बरोबर. राजूने सायकल विकली अमितला किती टक्के नफ्याने? 8% नफ्याने. 8% नफ्याने विकली बाबा. घेतली 10 रुपयाला ना 8% नफा बाबा विकली. अमितने 24 रुपये खर्च केला. भावाने खर्च केला 24 रुपये. त्याच्यामध्ये त्याला त्याचा खर्च किती आला? हे 8% आहे ना, अधिक 54 रुपये खर्च केला, काहीतरी बाबा चेन बिन दुरुस्त केली असेल. आणि ती सायकल त्याने निखिलला 1134 रुपयाला विकली. निखिलला कितीला विकली? निखिलला विकली 1134 बरोबर. तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही. आता जो अमित आहे त्याला काय नफा नाही झाला, तोटा नाही झाला. याच्याकडून जेवढ्या पैशाला किंमत जेवढ्या पैशाला घेतली होती वस्तू, तिच्यामध्ये त्यांनी 54 रुपये बाबा ऍड केले आपले, आणि ते 54 रुपये ऍड करून ती निखिलला विकली बाबा 1134 रुपयाला बरोबर. आता याच्यामध्ये अमितला काय नफा आणि तोटा झाला नाही, पण राजूचा विषय आता याच्यामध्ये प्रश्न काय आहे की तर राजूने ती सायकल किती रुपयाला घेतली होती. आता राजूने किती रुपयाला घेतली होती हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता तो आपण या ठिकाणी घेऊयात. आता राजूने समजा राजूची खरेदी किंमत, समजा राजूची खरेदी किंमत, राजूसाठी खरेदी किंमत, राजूसाठी सायकलची खरेदी किंमत मी शॉर्टकट मध्ये ख की लिहितो, जागा कमी म्हणून. खरेदी किंमत समजा 1 रुपये. समजा बाबा राजूने 1 रुपयाला विकली बरोबर, 1 रुपयाला विकत घेतली. आता या ठिकाणी 8 रुपये नफ्याने विकली. राजूला मिळालेला नफा हा नफा किती? 8% आहे बरोबर ना. नफा किती बाबा? 8%. मिळालेला नफा आपण काय करू? 8%. आता 8% नफा किती झाला? 1 रुपयावर 8%. म्हणजे 1 रुपयावरती किती? 8/100 आपण म्हणू शकतो. 1 रुपयावरती 8% म्हणजे गुणिले 8/100 म्हणजे 8 गुणिले x 8x भागिले बाबा 100.
एवढ्या रुपयाला ही जी सायकल आहे, ही सायकल कोणाला मिळाली? 8x भागिले 100 रुपयाला ही सायकल त्यांनी विकली. नफा एवढा नफा मिळालेला आहे. बरोबर, एवढा नफा त्याला मिळाला. म्हणजे x रुपयाची सायकल होती, त्याच्यावरती 8x भागिले 100 एवढा नफा मिळालेला आहे. मग आता अमितसाठी खरेदी किंमत काय? अमितला ती सायकल किती रुपयाला मिळाली? मग अमितसाठी सायकलची खरेदी किंमत अमितसाठी खरेदी किंमत. मग अमितला ती किती रुपयाला मिळाली बाबा? अमितला बाबा ती किती रुपयाला मिळाली? हा जो x रुपये आणि अधिक ह्या नफा 8x भागिले 100 एवढ्या पैशाला मिळाली असेल ना. म्हणजे x रुपये आणि अधिक याचा 8% नफा. आता यांची बेरीज किती बाबा? 100 गुणिले x 100x अधिक इथं खाली काय नाही म्हणजे 8 गुणिले x 8x आणि भागिले बाबा आपले 100 अधिक 8 किती झाले? 108x भागिले 100 एवढ्या ही काय झाली बाबा? अमितसाठी खरेदी किंमत. आता मुद्दा काय आहे? मला x ची किंमत काढायची, अमितसाठी खरेदी किंमत. आता अमितने केलेला खर्च किती रुपये बाबा? 54 रुपये. बरोबर, 54 रुपये. आता अमितसाठी एकूण खर्च किती? अमितचा एकूण खर्च किती बाबा? एक तर ही सायकल 108x भागिले 100 रुपयाला घेतले, 108x भागिले 100 रुपयाला त्याने घेतले सायकल आणि अधिक हे 54 रुपये एवढा त्याचा खर्च आहे. आता इथे जर तिरकस गुणाकार वगैरे तुम्ही करायच्या भानगडीत पडलात तर गडबड होईल, तो नंतर करू आपण. अमितसाठी हा खर्च, ओके, एवढा त्यांनी खर्च झालेला आहे. आणि अमितसाठी विक्री किंमत. आता बघा अमितचा एवढा खर्च झालाय. आता हा खर्च झाला ना, जेवढा अमितचा खर्च झालाय तेवढ्याच पैशात त्यांनी सायकल विकलेली आहे. कारण त्याला नफा नाही झाला, तोटा नाही झाला. त्याच्यामुळे त्यांनी जेवढ्याला बाबा त्याची सायकल आलेली आहे म्हणजे त्याला 108x भागिले एवढ्या पैशाने त्यांनी एकच मिनिट फक्त पाखरे यायला लागले. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही बघितला तर तर या ठिकाणी बघा 1 मिनिट तर या ठिकाणी जर बघितलं तर अमितचा एकूण खर्च कसा झालाय? सायकल मिळाली 108x भागिले 100 रुपयाला, त्याच्यावर 54 रुपये खर्च केला. बरोबर, आणि तेवढ्याच पैशात विकले. अधिक 54 रुपये ऍड करून जेवढे पैसे बाबा झाले होते तेवढ्यात त्यांनी विकली. म्हणजे नफा नाही झाला, तोटा नाही झाला. अमितची विक्री किंमत बघा काय? अमितसाठी विक्री किंमत विकी मी शॉर्टकट मध्ये लिहितो. विक्री किंमत ही अमितसाठी विक्री किंमत 1134 रुपये. बघा इथं दिले 1134 रुपयाला बाबा त्यांनी काहीतरी विकले 1134 रुपयाला. बरोबर, आता या दोन किमती सारख्या असणार आहेत. या दोन्ही किमती सारख्या असणार आहे. म्हणजे 108x भागिले 100 अधिक 54 बरोबर 1134 या किमती सारख्या असणार. आता हे कॅल्क्युलेशन करून जी x ची किंमत येईल ते आपलं उत्तर बघा. 54 अधिक पलीकडे गेले वजा 108x भागिले 100 अधिक 54 बरोबर 1134 वजा 54. आता 1134 मधून 54 ला वजा करा. 4तून 4 गेले 0 बरोबर, 3तून 5 जात नाही आपल्याकडे, 13तून 5 गेले 8 बरोबर 1 आला. परत 11तून 1 गेला 10चे 0 किंवा 11 मधून 10तून 1 गेला आपल्याकडे आले इथं 11तून 1 गेले 10 आले. बरोबर, म्हणजे 108 1080 आपल्याकडे उरतात. मग इथं आपण काय करू? 108x भागिले 100 बरोबर 1080 आले. आता आपल्याला काय करायचं? x ची किंमत काढायची. आता एक काम करू आपण. हा जो 100 भागिले पलीकडे गेला गुणिले 108x बरोबर 108 आणि 10 100 भागिले पलीकडे गेला गुणिले. मग इथं पलीकडे करून गुणिले करा 100. मग आता आपल्याकडे आलं 108x बरोबर 1080. 100 ने गुणला 2 शून्य वाढले, 1 2 शून्य वाढले. आता x आपल्या जागेवर 108,000 म्हणजे 1,08,000 आपल्याकडे 1,08,000 आपल्याकडे साधारणतः आलेले आहेत. ओके, आता हे 108 गुणिले इकडे आले भागिले 108. आता बघा x बरोबर 108 1 108. आता एकावरती हे 3 शून्य 1 2 3 म्हणजे किती आलं उत्तर? 1,000 रुपये. तर 1,000 रुपयाला ही सायकल त्याला मिळाली. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की राजू साठीची खरेदी किंमत म्हणजे त्या सायकल बघा राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली? तर 1,000 रुपयाला. मग शेवटी तुम्ही लिहू शकता राजूने ती सायकल 1,000 रुपयाला खरेदी केली असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 9 10 असे 2 प्रश्न आपल्याकडे बाकी आहेत.
तर हे 2 प्रश्न बघू. बघा 9वा प्रश्न काय की एका खेळाडूने एका सामन्यात 180 धावा काढल्या, दुसऱ्या सामन्यात 257 काढल्या, तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या असतील, किती धावा काढल्या तर त्या सामन्यातील धावांची सरासरी 236 येईल. बरोबर. आता बघा पहिल्या सामन्यातील धावा, पहिल्या सामन्यातील धावा, पहिल्या सामन्यातील धावा बघा आपल्याला काय दिले, पहिल्या सामन्यातील धावा बरोबर आपल्याकडे किती 180. आता दुसऱ्या सामन्यातील धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये किती काढल्या 257 आणि तिसऱ्या सामन्यात किती धावा काढल्या हे आपल्याला काढायचे. तिसऱ्या सामन्यातील ज्या धावा आहेत त्याला आपण म्हणू बाबा x एवढ्या धावा काढल्या आणि सरासरी जी दिले, सरासरी धावा ज्या आहेत आपल्याकडे त्या सरासरी धावा दिल्यात आपल्याकडे 230 दिलेल्या आहेत. बरोबर. सरासरी धावा 230. पहिल्या सामन्यात 180, दुसऱ्यात 257, तिसऱ्यामध्ये x किती काढल्यात त्या काढायच्यात की बाबा सरासरी 230 होईल. आता बघा सरासरी म्हणजे काय, या तिघांची बेरीज भागिले 3 सामने म्हणून तिघांची बेरीज भागिले 3, 4 असते चौघांची बेरीज भागिले 4, 5 असते 5 जणांची बेरीज भागिले 5. आता काय करायचं 180 अधिक 257 अधिक x भागिले 3 केलं की तुमच्याकडे उत्तर येतं 230. 3 भागिले पलीकडे गेले गुणिले. बरोबर. मग तुमच्याकडे येईल 180 अधिक 257 बरोबर अधिक x आहे आपल्याकडं आणि बरोबर 230 गुणिले 3 बाबा. ठीक आहे. बघा 180 अधिक 257 अधिक x बरोबर 230 गुणिले 3. आता या दोघांची बेरीज 180 अधिक 257, 7 आणि 0 7, 8 5 13 3, आजच्याला 1 2 3 4, 437. 437 अधिक x बरोबर 23 गुणिले 230 गुणिले 3, 3 0 0, 3 त्रिक 9, 3 दुने 6, 690. 437 अधिक पलीकडे गेले वजा x बरोबर 690 वजा 437. आता x बरोबर 690 मधून 437 घालवा किती येतात 690 वजा 437. 10तून 7 गेले 3, हातच्याला 1, 9तून 4 गेले 5 आणि 6तून 4 गेले 2, म्हणजे किती झालं 253 हे आपलं उत्तर. तर 253 इतक्या धावा काढल्या असतील त्याने तिसऱ्या सामन्यामध्ये. तर अशा प्रकारे आपल्याकडे हा या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो. आता या ठिकाणी शेवटचा आपला प्रश्न आहे आपल्याकडे, लास्ट अँड बेस्ट आपण म्हणू शकतो. शेवटचा प्रश्न बराच वेळ झालाय, जवळपास पाऊण तासाच्या आसपास चर्चा आपली चालू आहे. बघा शेवटच्या प्रश्नात काय, सुधीरचे वय वीरूच्या वयाच्या तिप्पटीपेक्षा 5 ने जास्त आहे. अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निमपट आहे. सुधीरचे वय व वीरूचे वय यांच्या वयांची बेरीज व अनिलच्या वयांची तिप्पट यांचे गुणोत्तर 5. ते बराच झंझट आहे पण टेन्शन घ्यायचं नाही. बघा सुधीरचे वय वीरूच्या वयाच्या तिप्पटीपेक्षा 5 ने जास्त आहे. मग आपण काय करू, वीरूचे वय मान, वीरूचे वय घेऊ. वीरू जय आणि वीरू. बघा वीरूचे वय x वर्ष मानू. ठीक आहे. सुधीरचे वय सुधीरचं वय काय बाबा वीरूच्या वयाच्या तिप्पटीपेक्षा म्हणजे 3x पेक्षा 5 ने जास्त आहे म्हणजे अधिक 5 आहे. आणि त्याच्यानंतर अनिलचे वय काय बाबा अनिलचे वय. आता अनिलचे वय इंटरेस्टिंग आहे. अनिलचं जर वय बघितलं तर काय सांगितले, सुधीरचं वय किती 3x अधिक 5 या वयाच्या निमपट आहे. निमपट म्हणजे अर्ध भागिले 2. अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निमपट आहे म्हणजे भागिले 2. 3x अधिक 5 भागिले 2. आता दिलेल्या अटीनुसार, दिलेली अट काय बाबा, दिलेली जी अट आहे आपल्याला दिलेल्या अटीनुसार आपल्याला काय सांगितलं, अट काय दिले की बाबा काय सांगितलं, सुधीरचे वय व वीरूचे वय यांची बेरीज. सुधीर आणि वीरू बघा, सुधीर अधिक वीरू बरोबर यांच्या वयाची बेरीज व अनिलच्या वयाची तिप्पट. अनिलचं जे वय त्या वयाची तिप्पट म्हणजे गुणिले 3 आणि यांचं जे गुणोत्तर येतं ते 5/6 म्हणजे 5/6 येतं. तर हे गुणोत्तर 5/6 येते. मग आता बघा सुधीरचं वय किती बाबा 3x अधिक 5. बघा बरं का 3x अधिक 5 अधिक वीरूचं वय काय बाबा x आहे बरोबर आणि भागिले तिप्पट बाबा अनिलच्या वयाची तिप्पट. अनिलचं वय किती 3x अधिक 5
3x अधिक 5 भागिले 2 याची तिप्पट म्हणजे याला कितीने गुणायचं? 3 गुणायचं. हे गुणोत्तर 5/6 आपल्याकडे येतं. ठीक आहे. आता बघा, आता हे वरती 3 आणि 1 3x आणि 1x किती झाले बाबा? 4x अधिक 5 आणि खाली जर बघितलं तर 3 आणि या कंसाला गुणा 3 त्रिक 9 म्हणून 9x अधिक 3 5 15 म्हणून 15 आणि भागिले 2 बरोबर 5/6. आता हे खालचे 2 वर जातात, लक्षात घ्या. हे खालचे 2 वर जातील. मग 2 कोणाला गुणा? 4x अधिक 5 ला आणि भागिले खाली येतील आपल्याकडे 9x अधिक 15 बरोबर 6/5. आता काय करा? 2 या कंसाला गुणा 2 चोक 8 म्हणून 8x अधिक 2 पंचे 10 म्हणून 10 भागिले 9x अधिक 15 आपल्या जाग्यावर बरोबर 6/5. आता हे सगळं सॉरी 6/5 5/6 आहेत रे. आपण 6/5 लिहित बसलो. 5/6 5/6. आता तिरकस गुणाकार करत सुटा आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू. बघा, यात पहिला या दोघांचा गुणाकार करा, मग या दोघांचा ज्यांचा करायचा त्याचा करा, काय फरक पडत नाही. 6 गुणिले 8x अधिक 10 आणि बरोबर 5 गुणिले 9x अधिक 15. 8 सक 48 48x अधिक 6 10 60 म्हणून 60 बरोबर 5 45 म्हणून 45x आणि अधिक 15 5 75 म्हणून इथं आले 75. आता 48x आपल्या जागेवर, 45 अधिक इकडे आले वजा 45x, 75 आपल्या जागेवर, 60 अधिक हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 48 मधून 45 गेले 3x, 75 मधून 60 गेले 15, x आपल्या जागेवर, 15 आपल्या जागेवर, हे 3 गुणिले इकडे आले भागिले 3, x बरोबर 3 5 15. x ची किंमत 5 आहे. x म्हणजे आपल्याला कोणाचं वय विचारलंय? विरूचे वय. विरूचे वयच विचारलंय आणि विरूचे वय म्हणजे x ची किंमत 5 आहे, म्हणजे विरूचं वय 5 वर्ष असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला विरूचं वय काढता येईल. जर तुम्हाला प्रश्न विचारला सुधीरचे वय काढा, मग सुधीरचं वय 3x अधिक 5, x ची किंमत 5 आहे, 3 5 15 अधिक 5 झाले 20. ओके, आणि अनिलचं वय 10 वर्ष वगैरे येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे गणित सोडू शकतो. एकदम सोपं आहे. तर 10 गणित झालेत आणि सगळा सराव संच झालाय. मी बाजूला होतो, याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, हे प्रकरण झालंय एकचल समीकरणे. यानंतर पुढचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणावर आपण चर्चा करूयात आणि पुढचं प्रकरण आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.